सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आणि तिथल्या या ताया इथे आलेल्या आहे. सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत नेहमीप्रमाणे. व्हेरी गुड. आणि मला माहिती आहे की तुम्हाला खेळ खेळायचे, त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही किंवा ही. हा, आणि आता बघूया कुठली ताई प्रश्नांची उत्तरं देते, आणि जी जास्तीत जास्त उत्तरं जी ताई देईल ती असेल हुकुमाची राणी. हा, आणि जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत, अत्यंत सोपे प्रश्न आहेत, पण तत्पूर्वी ताईंची ओळख करून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा. पूजा अभिलाष शेवले. हा, पूजा ताई, किती वर्ष आहेत लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? किराणा शॉप आहे. किराणा शॉप आहे. व्हेरी गुड. आणि माहेर कुठलं? कळवण. आणि सासर? पाचोरा. सासर पाचोरा. व्हेरी गुड. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ मंगल प्रशांत ठाकूर. आणि माहेर कुठलं? माहेर पुण्याचं आहे. पुण्याचं माहेर. आणि सासर? सासर पाचोरा. सासर पाचोरा. हो. आणि भाऊजी काय करतात? आमचं क्लॉथ स्टोअर आहे. क्लॉथ स्टोअर. कपड्यांचं दुकान आहे. हो हो, व्हेरी गुड. आणि आता प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उडी मारून टाळी वाजवायची. हा, उडी मारून टाळी वाजवायची, तरच तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल. ठीक आहे. आणि समजा टाळी वाजवली आणि प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तो प्रश्न दुसऱ्या ताईकडे पास करण्यात येईल. ठीक आहे. चला, आणि आता पहिला प्रश्न, मराठीतील 3 गायक, त्यांची नावं सांगा. क्या बात आहे. व्हेरी गुड. हा, 3 गायक, मराठीतील 3 गायक. हा, मराठीतील हा मराठीतील. हा, एवढी टाळी वाजवली. दादा कोंडके. दादा कोंडकेंचे आहेत, त्यांच्या पिक्चरमध्ये त्यांनीच गाणे म्हणलेले आहेत. नाही, त्यांची गाणी नाही त्यांनी गायलेली आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर. हा, अजित कडकडे. अजित कडकडे. व्हेरी गुड. आणि अजून प्रवीण दवणे. हा, प्रवीण दवणे. प्रवीण दवणे गायक नाहीये. हो, ते पण भजन संगीत म्हणणारे गायकच आहेत ते पण. संगीत देतात. हा, नाही, ते गायक पण आहेत ना. अच्छा, आपण ह्या ताईंकडे प्रश्न पास करूया. सांगा, तुम्ही सांगा. आशा भोसले, लता मंगेशकर, अभिजित सावंत, अजय अतुल सावंत. अजय अतुल सावंत. हरकत नाही. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. 3 गायकांची नावं त्यांनी सांगितले, त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे गुणसंख्या झालेली आहे 1 आणि 0. आणि पुढला प्रश्न, भारतात बोलल्या जाणाऱ्या 3 भाषा कुठल्या? हा, पहिल्यांदा ह्या ताईने टाळी वाजवली आहे. हा, मराठी, हिंदी, इंग्लिश. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 1-1 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि पुढचा प्रश्न, बटाट्यापासून तयार होणारे 4 पदार्थ. कोणी पहिल्यांदा टाळी वाजवली? दोघींनी सोबत वाजवलेली आहे. व्हेरी गुड. ते पण हरकत नाही. तर आपण पहिल्यांदा ह्या ताईने विचारूया. वेपर्स, चकला, फिंगर चिप्स, बटाट्याचे पापड, बटाटे वडे. कोणी फोडायचं नाही, उत्तर फोडलेले आहेत. बटाटा आलू पराठा. व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप खूप छान. हा, तुमचं मला येते. हा, तेच होते. तुमचे पण तेच होते. मग दुसरं काही करतच नाही ना बटाटा. त्या बात आहे. गुणसंख्या झालेली आहे 1-1 होती, आता पुन्हा 1-1 झालेली आहे. म्हणजे आता 2 आणि 2 अशी गुणसंख्या झालेली आहे. काही दोघींनी एकदम वाजवल्या होत्या ना, सो त्यांना सुद्धा प्रश्नाचं उत्तर येत होतं. त्याच्यामुळे गुणसंख्या झालेली आहे 2 आणि 2. आपण जेवल्यानंतर गोड पदार्थ खातो, माहितीये? हा, किंवा गोड पदार्थांची नावं सांगा. या ताईंनी टाळी वाजवलेली आहे. गुलाबजाम, जिलेबी, कलाकंद, पेढा, बर्फी. व्हेरी गुड. क्या बात आहे. एक काही सेकंदासाठी त्यांनी आधी टाळी वाजवलेली आहे. त्याच्यामुळे 3 आणि 2 अशी गुणसंख्या. पुढचा प्रश्न, 4 मराठमोळे पदार्थ त्यांनी आता वाजवलेली आहे. पुरणपोळी. हा, वरण भात. वरण भात भाजी. नाही, वरण भात नाही, पदार्थ. वरणबट्टी. कुठली? वरणबट्टी. आमच्या खानदेशी वरणबट्टी फेमस आहे. फेमस आहे. हा, वरणबट्टी, पुरणपोळी. हा, अजून 2 पाहिजेत. लवकर. तुम्हाला येते तुम्हाला? हा, चला, प्रश्न पास करण्यात येणार आहे. लवकर. हा,
पुरणपोळी, श्रीखंडपुरी, बासुंदीपुरी, 3 झाले. अजून एक. उकडीचा मोदक. करेक्ट. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. संख्या आहे 2-3. त्याच्यामुळे आपल्या आजच्या या खेळाच्या विजेत्या आहेत ह्या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. तुम्ही तिथे घेतले 2-3 सांगितले. 2-3 जाईल. मग तुमचे 3 आहेत ना? नाही ती 3 आहे ना. अच्छा, नशीब. क्या बात आहे. आधी 2 सेकंद काय बोलतच नव्हते. हा. आणि हुकमाची राणी आजच्या या खेळात मधल्या आहेत या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आजच्या आपल्या या खेळाच्या हुकमाच्या राणी आहेत या ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या बाहेरच्या आठवणींमध्ये. आणि माहेर म्हणल्यानंतर अर्थातच सगळ्या तायांच्या आठवणींना अगदी उजाळा निघतो. हां, आणि अगदी सगळ्या आठवणी त्यांना सगळ्यांना सांगायच्या असतात. तर आपण प्रत्येक ताईच्या माहेरच्या आठवणीमध्ये जाणार आहोत. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या. ताई तुझं नाव सांग. माझं नाव सोनाली प्रशांत येवले. सोनाली ताई, माहेर कुठलं? चाळीसगाव. आणि सासर? पाचोरा. काय माहेरची आठवण तू सांगशील? माहेरच्या आठवणींमध्ये मी 6 वर्षांची असेल. पप्पांकडे तेव्हा गाडी नव्हती, सायकल होती. आणि मंडे टू सॅटर्डे म्हणजे सोमवार ते शनिवार खाऊ मिळेल वगैरे असं काही नसायचं, पण संडेला ते फिरायला घेऊन जायचे. रविवारी ते हो. बाबा फिरायला घेऊन. हो, फिरायला घेऊन तुम्ही जायचे. किती भावंड? आम्ही 5 बहिणी, मला भाऊ नाही. अच्छा, 5 बहिणी. 5 बहिणी. मुलींना हे घेऊन जायचे फिरायला. एक रविवारी. अच्छा, एक रविवारी प्रत्येकीला घेऊन जायचे. प्रत्येक महिन्याच्या 1 रविवार. हो, असं त्यांचं ठरलेलं असायचं. आणि मग सायकलीवर मागे बसलो का आम्ही निघालो तर मला चक्कर यायचे लहानपणी. तर त्यावेळेला कसे चक्कर आले ते मलाही कळालं नाही आणि काही नाही. तर मी सायकलीवरून पडली आणि एक 2-3 फूट अंतरावर ते पुढे निघाले. त्यांना असं वाटलं की सायकल हलकी का वाटते, म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर मी खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तेव्हा त्यांनी सायकल त्या ठिकाणी सोडून मला पाळण्यावर असं उचललं हातावर आणि हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी खूप डॉक्टरांशी हे केलं की काहीही करा पण तुम्ही माझ्या मुलीला वाचवा. आम्ही 5 बहिणी, पण त्यांनी कधी आजपर्यंत असं वाटलं नसेल की कोणाजवळ सांगितलं असेल की मला मुलगा पाहिजे म्हणून. आधी त्यावेळेला कसं असायचं, मुलगा पाहिजे, पण आई वडिलांनी कधीच कोणाजवळ सांगितलं नाही. त्यांनी 5ही मुलींना मुलांप्रमाणेच वागवलं. आणि मी आज इथे तुमच्यासमोर जी उभी आहे, मी टायगर किड्स इंटरनॅशनल प्री स्कूलला टीचर आहे. तर हे सगळं मी माझ्या आईवडिलांमुळे आहे. त्यांनी सर्व 5ही मुलींना चांगले संस्कार दिले आणि त्या संस्कारांमुळेच मी इथे उभी आहे. माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो आईवडिलांच्या संस्कारांमुळेच आहे. बड्डेला कधी त्यांनी केक आणला नसेल, पण प्रत्येक बड्डेला ते एक असं गाईड करायचे की ते मला आज आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. तर मी माझ्या आईवडिलांसाठी 2 ओळी सादर करू इच्छिते. भाऊनी भाऊजाई यांचा उसना आहे र, भाऊनी भाऊजाई यांचा उसना आहे र. जोवर माय बाप तोवर आपलं माहेर, जोवर माय बाप तोवर आपलं माहेर. माझ्या आईवडिलांसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आयुष्य असंच आनंदात जगावं यासाठी मी गायत्री मातेच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. मला कल्पना आहे माहेर म्हणल्यानंतर डोळ्यातनं पाणी येणारच आणि आईवडिलांची आठवण येणारच. आणि आईवडिलांचे संस्कार असतात, ते संस्कार घेऊन आपण सासरी जात असतो. त्या खूप छान आठवणी तुम्ही सांगितलेत. तुम्ही बसू शकता. धन्यवाद. ताई तुमचं नाव सांगा. वैशाली दत्तात्रय वाणी. माहेर कुठलं? पिंपळगाव हरेश्वर. आणि सासर? पाचोरा. सासर पाचोरा. आणि किती वर्ष आहेत लग्नाला? माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली. 20 वर्ष झालेली. मग असं किती वेळा वर्षातून जाणं होतं माहेरला? सुरुवातीला भरपूर गेली, पण आता काही जास्त जाणं होत नाही. अच्छा, काय आठवण सांगाल तुम्ही माहेर? माझ्या माहेरची आठवण म्हणजे मी लहान असताना फार खोडकर होती. फार खोडकर होती? हो. हे बात, अरे खोडकर पाहिजे ना. हा, मग त्याच्यामुळे सर्वजण म्हणजे माझे कंप्लेंट यायची, कोणी मला म्हणायचं नाही की व्यवस्थित आहे भाऊ असं. कुठेही गेली की मी नाव घेऊनच यायची. आणि घरी आल्यानंतर माझे वडील समजायचे गर्दी आली म्हणजे हिने काहीतरी केलेलं आहे असं म्हणून नेहमी. आणि ते टेन्शनमध्येच राहायचे मी बाहेर गेली म्हणजे काहीतरी आणेलच भाऊ आता. पण मग असं कुठला प्रसंग तुम्ही सांगाल? काही नाही, आम्ही मैत्रिणी महादेवाच्या मंदिरात गेलो आणि एका मैत्रिणीला मी सहज धक्का लावला तर ती पाण्यात पडली तर तिला काढलं, मीच काढलं तिला. पण तिला म्हटलं घरी सांगायचं नाही माझं नाव, मी काढलं तुला नाही तर सोडून दिलं असं सांगून तिला मी बाहेर काढलं.
आणि मग तिने बिचारीने काही सांगितलं नाही घाबरून. हे एक आठवण आहे फक्त मला. आणि ती मैत्रीण माझी लहानपणापासून 10वीपर्यंत आम्ही एकाच बेंचवर बसायचो, बरोबरच जायचो. तिलाच पाण्यात टाकलं. तिलाच पाण्यात टाकलं होतं म्हणून. पण मग आता भेटतो तुम्ही? नाही, वारली ती. करोनामध्ये ती गेली, ते एक दुःख फार मनात आहे. अच्छा, ओके. पण आता भाऊजींबरोबर तुम्ही असं व्यवस्थित? नाही, त्यांच्याबरोबर अगदी व्यवस्थित चालू आहे. राग आला म्हणून त्यांना नाही ना पाण्यात ढकलत? नाही, त्यांना ढकलून कसं चालेल? विचारते हो आपले. कारण तुम्ही लहानपणाच्या काय काय तुमच्या आवडी आहेत. नाही, त्यांना ढकलून कसं चालेल? नाही, बरोबर आहे. एवढंच फक्त मला आठवण सांगायची होती माहेरची. खूप चांगली आठवण सांगितली तुम्ही पाण्यात ढकलण्याची. आता नाही ना, पण असं काही नाही, आता एकदम शांत झाली. शांत झाली. व्हेरी गुड, क्या बात आहे. बसू शकता तुम्ही. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तरी सुद्धा पहिला नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल तिला मिळणारे बक्षीस. ठीक आहे ताई? नक्की? ओके, चला तर मग बाकीचे नियम तुम्हाला माहिती आहेत. चला त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, पटकन बसू द्या. पुढे. हा, लवकर. ताई तिथे पुढे लवकर, इथे. हा, लवकर तिथे पहिली खुर्ची आहे. अरे लवकर पहिली. अरे गेली. आणि आता 3 खुर्च्या मध्ये आहेत आणि टाळ्या आहेत 7. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पायात गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग. हे जवा तुझं न माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा, कुठे हा घेऊन जावा. काय बाई करीत झालंय परित सस्याला बिळकून. हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आणि ताया आहेत 3. किती ताया आहेत? 3. किती? नाही, मी कसं करतोय? किती ताया आहेत? 3. करा पुन्हा. 3. आम्हाला दिसते 3, तरी किती वेळा? 3. चला तर मग बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. फिर नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू चाल. हे पोरी जरा हळू चाल. फिर नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू चाल. हे पोरी जरा हळू चाल. हा, अरे क्या बात आहे. व्हेरी गुड. ओहो, मी काय केलं? काय मला ना कळतच नाही. खुर्ची गेली का माझ्यावरती काय नाव ठेवतात कळत नाही. ह्यांच्यामुळे गेली. हे बरं आहे. आणि संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीमध्ये ह्या ताई झालेल्या विजेत्या. क्या बात आहे ताई, खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळते बक्षीस.
कसं वाटते? खूपच छान वाटतंय. खूप छान वाटते. हा, बक्षीस मिळून कसं वाटते? खूपच छान अगदी वाटतंय. माहेरल्यासारखं वाटते. हो. सगळंच छान वाटते. सगळं छान. व्हेरी गुड. ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा आणि बसा. गप गप गप. आता कळलं ताईला. क्या बात आहे. हा घ्या कप आणि बसा गप. हा. चला याच उत्साहात जाऊया आपण आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपला चुकबुल द्यावी हा भाग. आणि या भागामध्ये अर्थातच आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, है की नाही. भांडण हे कधी पण वाईट, बरोबर आहे की नाही. हा, काय होतं भांडण करून मला सांगा. एकमेकांची मनं दुखवली जातात, अबोला निर्माण होतो आणि नाती दुरावली जातात, हो की नाही. चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये हीच दुरावलेली नाती आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो, अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या. ताई तुमचं नाव सांगा. रिंकू प्रकाश पाटील. रिंकू ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 22 वर्ष. आणि माहेर कुठलं? भुसावल. आणि सासर? पाचोरा. कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष? सासूबाईंसोबत होता. सासूबाईंसोबत होता होता. बट 4 महिने झालेत त्या ऑफ झाल्या आहेत. त्यामुळे मग ननंदबाई पण माझ्यासोबत बोलत नाही. त्याचं मला खूप दुःख आहे आणि मी त्यांना माफी सुद्धा मागणार आहे. अच्छा. मग तुम्हाला आज या माध्यमातून माफी तुम्हाला मागायची. त्यांची मी माफी त्यांना मागायची. भरपूर माफी मागितली, बट त्यांना कुठेतरी असं वाटतं की मी चुकीची होते. असो काही चुकी कोणाची असो, त्यांची असो माझी असो, बट मी लहान आहे त्यामुळे मी माफी मागणार आहे. सासूबाईची पण त्या आता नाही राहिलं आहे, त्याच्यामुळे मग ननंदबाईची चुकी मागायची, सॉरी माफी मागायची मला. सो त्यांनी माफ करून तुमच्या द्यावं. नणंद त्यांची माफी मागायची. मग या माध्यमातून समजा तुमची नणंद त्या ताई समोर आहेत, काय सांगाल त्यांना? आय एम सो सॉरी ताई, यापुढे आता अशी चुकी कधीच नाही होणार, त्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलावं हीच विनंती आहे. पण ताई आणि किती वर्ष हा आता अबोला आहे त्यांच्याबरोबरचा नणंद जे आहेत ते? ननंदबाई तर आता सध्या 4 महिने झाले त्या नाही बोलत आहे, बट सासूबाई जशा गेल्या ना तशा त्या नाही बोलत माझ्याशी. अच्छा. पण मध्ये 4 महिन्यांपूर्वी त्यांच्याबरोबर कसं हो, होतं? थोडं बोलायच्या त्या, बट जस्ट असं थोडंच बोलायचं, जास्त नाही बोलायचं. जास्त नाही बोलायचे. ताई, पण आज तुम्ही या माध्यमातून त्यांची माफी मागितलेली आहे की नकळतपणे समजा काही चूक झाली असेल तर त्यासाठी. हो, माफ करून. आणि मी जसं नेहमीच सांगतो की सॉरी म्हणण्यासाठी सुद्धा किंवा माफी मागण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं आणि आपण ते नेहमीच दाखवत असतो. सिटीमध्ये मी माफी मागते त्यांची, सो त्यांनी माफी करून द्यावी मला, हीच सांगणं आहे माझं त्यांच्याकडे. नक्कीच ते तुम्हाला नक्कीच माफ करतील. आपला जेव्हा हा भाग ते बघतील किंवा तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा ते नक्कीच तुम्हाला माफ करतील अगदी मोठ्या मनाने. आणि असं झालं तर दोघींचाही फोटो आमच्या 16 सख्यांच्या ह्या पेजवरती पाठवायचा आहे नक्की, हो. आठवणीने. ताई, तू माहेरी आली असतं तुला मी असंच जाऊ देणार नाही, तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेर. ताई, तुळस माझ्याकडून आणि ही घरासमोर लावायची आहे. हां. आणि आज मनातले व्यक्त झालीस, ओटी भरली गेली आहे, तुळस सुद्धा मिळाले, हलकं वाटतंय, मांगल्याचं खूप छान. प्रतीक म्हणून. कसं वाटतंय? छान, एकदम हलकं वाटतंय, मन हलकं झालंय, खूप मन हलकं झालं आहे की नाही? छान वाटते की नाही? छान वाटतंय. त्यासाठीच आपला 16 सख्यांचा हा कार्यक्रम आहे, हो की नाही? एकदा छानसं स्माईल येऊ दे चेहऱ्यावर. व्हेरी गुड. हो हो, अजून येऊ दे ना. हां, अजून हां, समोर बघू दे. ये बार ना, हस ना. माग नको, तिथं समोर दिसू दे की. हां, व्हेरी गुड. क्या बात आहे. ताई, बसू शकतेस. कसं वाटतंय सगळ्यांना इथे येऊन? कसं वाटतंय? छान वाटतंय. हा, खेळ खेळून कसं वाटतंय? मस्त वाटतंय. बक्षिसं घेऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. हा, आणि आता इथून घरी जाताना कसं वाटतंय? फ्रेश वाटतंय.
फ्रेश वाटते. व्हेरी गुड. चार्ज होऊन तुम्ही आता इथे चाललेले आहेत. क्या बात आहे. व्हेरी गुड. हे असंच चार्ज करण्यासाठी खरं तर 16 सख्यांचा हा कार्यक्रम आहे. कारण मला माहिती आहे तुम्ही आता पुन्हा इथून तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होणार आहेत. पण एक हे काय म्हणतात एक क्षणिक जे काय अर्धा तास आहे, हा अर्ध्या तासाचा तुम्हाला नक्कीच एक तुमच्या पुढच्या पुन्हा जबाबदारी पुन्हा पेलण्यासाठी, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हा अर्ध्या तासाचा हा जो चार्जर आहे हा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. हो की नाही? नक्कीच. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या 16 सख्यांचा या कार्यक्रमासाठी होऊन जाऊ देत. आणि आजच्या भागापुरता आपण इथे थांबूयात कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.